राज्य सरकारनं शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। नुकसानापोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची अत्यंत महत्त्वाची बातमी पुढे आली आहे। इतके दिवस पैसे कधी येणार, मागच्या नुकसानाचे पैसे मिळणार की नाही, विमा भरून सुद्धा आपल्या हातात काहीच का पडत नाही, अशा प्रश्नांमुळे शेतकरी अक्षरशः वाट बघून थकले होते। पण आता या सगळ्या गोष्टीला अतिशय महत्त्वाचं वळण मिळालंय। गेल्या काही वर्षांचा हिशोब धरला तर जवळपास 52,480 कोटी रुपयांच्या भरपाईचा विषय पुढे आलेला आहे आणि त्यामध्ये पीक विम्याशी जोडलेली जवळपास 25,890 कोटींची रक्कम सुद्धा सरकारने घोषित केलेली आहे। इतके दिवस अडकून पडलेल्या पीक विम्याचं काम अतिशय तीव्र गतीने पुढे सरकलंय। आता काय झालंय बघा, पंतप्रधान पीक विमा योजनेत जे जुने दावे अडकून पडले होते, ज्यांच्यावर शेतकरी वारंवार विचारणा करत होते, त्यातल्या अनेक दाव्यांचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झालेला आहे। त्यामुळे आजपासून वेगवेगळ्या भागात पैसे टाकायचं काम सुरू झालेलं आहे। पहिल्या टप्प्यात जवळपास 47 लाख शेतकऱ्यांपर्यंत साधारणतः 1160 कोटी रुपयांची रक्कम पोहोचवायचं काम तीव्र गतीने सुरू झालेलं आहे। त्यामुळे मोबाईलवर संदेश आला नाही म्हणून लगेच घाबरून जाऊ नका, कारण सगळ्यांच्या खात्यात एका मिनिटाला किंवा एकाच दिवशी पैसे पडणार नाही। शेतकऱ्यांनो, आता लक्षात घ्या, अनेक शेतकऱ्यांना रखडलेल्या पीक विम्याचा दिलासा मिळायला सुरुवात झालेली आहे। पण आता इथे एक गोष्ट जरा नीट कान देणोय का, आज पैसे सुरू झाले म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात आजच पैसे पडतील असं समजू नका। पैसे टप्प्याटप्प्याने खात्यात सोडले जाणार आहेत। आता इथंच बऱ्याच जणांचा घोळ होतो। एक माणूस म्हणतो माझ्या खात्यात पैसे आले, मग दुसरा लगेच म्हणतो माझे का आले नाहीत। तर बघा, थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या संख्येने पैसे पाठवायचं म्हटलं की वेगवेगळे गट लागतात। बँकेची प्रक्रिया वेगळी असते, खात्याची तपासणी वेगळी असते, आधार आणि खात्याची माहिती वेगळी असते। म्हणूनच एका टप्प्यात काही जिल्हे, नंतर दुसऱ्या टप्प्यात आणखी काही जिल्हे, अशा पद्धतीने काम पुढे चाललंय। आता पहिल्या मोठ्या यादीत महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांचा नंबर लागला आहे। या 13 जिल्ह्यांमधल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम टाकायचं काम युद्ध पातळीवर सुरू झालेलं आहे। आता यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात 16,000 रुपये पडू शकतात। पण एवढ्यावरच गोष्ट संपत नाही, कारण 2022 ते 2025च्या मे महिन्यापर्यंत वेगवेगळ्या कारणांमुळे नुकसान झालं आणि त्याचा विमा रखडलेला असेल तर जुन्या वर्षांचा हिशोब एकत्र आल्यामुळे रक्कम मोठी होऊ शकते। म्हणजे बघा, एखाद्याला फक्त एका हंगामाचा विमा बाकी असेल तर त्याचा आकडा वेगळा राहील। पण जर 2022, 2023 आणि 2024चा जर तुमचा पीक विमा रखडलेला असेल, नुकसान झालेलं असेल आणि तुमचा दावा अडकलेला असेल तर त्या शेतकऱ्याला एकत्रित रक्कम नक्कीच जास्त भेटणार। काही प्रकरणात ही रक्कम 37,000 रुपयांच्या आसपास सुद्धा जाऊ शकते। म्हणून तुमच्या शेजारच्या माणसाला पैसे जास्त आले आणि तुम्हाला कमी आले तर लगेच आपल्यावर अन्याय झाला असं म्हणत गावभर फिरू नका। प्रत्येकाच्या जुन्या दाव्याचा हिशोब वेगळा राहतो। आता बघा, शेतकऱ्याला आधी वाटतं की 10,000 15,000 एवढीच काहीतरी रक्कम मिळेल, पण जुने दावे जोडले गेल्यावर काही खात्यांमध्ये त्यापेक्षा मोठी रक्कम दिसू शकते। म्हणून मोबाईलवर आलेला संदेश नीट वाचा, कोणत्या खात्यात पैसे आले ते बघा। एकापेक्षा जास्त बँकेची खाती असतील तर ती सुद्धा तपासा, कारण बऱ्याचदा आपण एका खात्याचा संदेश बघतो आणि थेट लाभाचे पैसे दुसऱ्याच आधार जोडलेल्या खात्यामध्ये जाऊन पडलेले असतात। आता पुढची गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे। 2022 पासूनचा पीक विमा जर तुमचा खरंच थकीत असेल, जुन्या वर्षाचा दावा मंजूर होऊन सुद्धा पैसे अडकले असतील तर काही प्रमाणात एकत्रित रक्कम 31,000 पासून 51,000 रुपयांच्या आसपास जाऊ शकते। कारण हा फक्त एका वर्षाचा विषय राहिला नाही, मागच्या काही वर्षातले वेगवेगळे दावे एकत्रितपणे मंजूर करण्यात आलेले आहेत। त्यामुळे खात्यावर दिसणारा आकडा मोठा होतो। काही शेतकऱ्यांच्या मोबाईलवर 51,000च्या आसपासची रक्कम खात्यात आल्याचा SMS सुद्धा येऊ शकतो। काही ठिकाणी 47,000 रुपये सुद्धा येऊ शकतात। काही खात्यांमध्ये 48,000च्या आसपास रक्कम दिसू शकते। यामुळे गावागावात पुन्हा एकदा पीक विम्याची चर्चा सुरू झालेली आहे। आता आपलं नाव आहे का, आपले पैसे किती बाकी आहेत, आपला नंबर कोणत्या टप्प्यात लागणार हे प्रत्येक जण शोधत बसलाय। पण जरा नीट लक्ष द्या, महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत, म्हणून सगळ्या 36 जिल्ह्यांना एकाच दिवशी पैसे टाकता येणार नाही। काही ठिकाणी जिल्ह्यात प्रक्रिया तपासायचं काम सुरू आहे, तिथे व्यवहार व्यवस्थितपणे पुढे जात आहेत। त्यानंतर मोठ्या टप्प्याकडे काम गेलंय। आता 13 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे। त्यानंतर उरलेल्या जिल्ह्यांचा नंबर लागेल। जे नुकसान झालेलं होतं ते फक्त काही एका पिकाचं झालेलं नव्हतं। कुठे बाजरी गेली, कुठे ज्वारी गेली, कुठे तूर आणि उडीद खराब झालं, सोयाबीनचं नुकसान झालं, कापूस हातातून गेला, काही भागात केळींचं प्रचंड नुकसान झालं।
आंबा खराब झाला, मूग, मटकी आणि इतर पिकांना सुद्धा फटका बसला. कांदा आणि सोयाबीनच्या शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागला. जवळपास 35 प्रकारच्या पिकांचा समावेश पीक विमा यादीमध्ये करण्यात आलेला आहे. फक्त तुमच्या गावात नुकसान झालं म्हणून पैसे खात्यात पडणार नाहीत. तुमचा दावा, तुमची नोंद, विमा भरल्याची माहिती, नुकसानीची नोंद, बँकेची माहिती सगळं जुळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून दुसऱ्या माणसाला पैसे आले म्हणून आपल्याला सुद्धा त्याच दिवशी येतील असं गृहीत धरू नका. या प्रक्रियेमध्ये जवळपास 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे पैसे सोडायला सुरुवात झाली की टप्प्याटप्प्याने 100% तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. आता काहींना संदेश येईल. लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, पैसे खात्यात जमा झाले की काहींना SMS येईल, काहींना दुपारी SMS येऊ शकतो, काहींना पुढच्या टप्प्यामध्ये SMS येईल. म्हणून पहिल्याच दिवशी जर SMS आला नाही तर लगेच बँकेत जाऊन गोंधळ घालू नका. आधी तुमचं खातं आधार जोडणे आणि थेट लाभाचे पैसे कुठल्या खात्यात जमा झालेले आहेत हे एकदा चेक करा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, आपल्या खात्यात पैसे येणार तरी सुद्धा कोणत्या बँकेत, ही गोष्ट जरा अत्यंत महत्त्वाची आहे. यावेळी 10 प्रमुख बँकांमधल्या खात्यांवर लक्ष देण्यात आलंय. आता या यादीमध्ये सरकारने स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांचा समावेश केलेला आहे. आता याचा अर्थ बाकी बँकेत खातं असलं तर तुमचे पैसे गेले असं समजू नका. या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. तुमचं खातं सरकारने ठरवलेल्या बँकेमध्ये असेल तर निधी पटकन तुमच्या खात्यात जमा होईल. अनेक शेतकऱ्यांची 2-3 खाती असतात. त्यांना वाटतं पैसे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये येतील, पण आधारला दुसरंच खातं जोडलेलं असतं. मग पैसे त्या खात्यात जातात आणि शेतकरी इकडे पहिल्याच बँकेचं पासबुक घेऊन बसलेला असतो. म्हणून ही गोष्ट जरा नीट बघा. तुम्ही बँकेत गेला तर सरळ विचारा, माझं आधार कार्ड DBT साठी खात्याला जोडलेलं आहे का? NPCI मॅपिंग चालू आहे का? खातं बंद तर नाही ना? नावात फरक आहे का? कारण अगदी छोटासा फरक देखील तुमचे पैसे अडकवू शकतो. आधारवर तुमचं एक नाव असेल आणि बँकेमध्ये दुसऱ्या पद्धतीने जर तुम्ही तुमचं नाव लिहिलेलं असेल तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. पण आता पात्रतेच्या बद्दल सुद्धा आणखी एक गोष्ट समोर येत आहे. मागच्या काळात पीक विम्यामध्ये चुकीची जमीन दाखवणे, शेती नसताना दावा करणे, गायरान किंवा रस्त्यालगतची जमीन शेती म्हणून दाखवणे, पडीक जमिनीवर पीक दाखवणे असे प्रकार सर्रास घडले होते. त्यामुळे अशा संशयास्पद नोंदी पुन्हा तपासल्या जात आहेत. जवळपास 13 ते 14 हजार नोंदी या तपासणीमध्ये अडकू शकतात. म्हणून कागदपत्रात घोळ असेल तर पैसे लगेच मिळतील अशातला भाग नाही. आता 13 जिल्ह्यांची यादी नीट आहे का? तुमचा जिल्हा यात येतोय का ते बघा. आता यामध्ये पहिला जिल्हा आहे अकोला जिल्हा. आता अकोला जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचा टप्पा पुढे नेण्याचं काम सुरू आहे. त्यानंतर आहे नांदेड, वाशिम, यवतमाळ. या भागात मागच्या हंगामात नुकसान मोठं झालेल्या शेतकऱ्यांसाठी जुने दावे अत्यंत महत्त्वाचे ठरतील. पुढचा जिल्हा आहे लातूर जिल्हा, बीड जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा. त्यानंतर आहे आपले मराठवाड्यातला जालना जिल्हा. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक शेतकरी पीक विम्याच्या पैशांची खूप दिवसापासून वाट बघत होते. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये मोबाईलवर येणाऱ्या SMS कडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आता पुढे आहे आपला पश्चिम महाराष्ट्रातला सांगली जिल्हा. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातला सोलापूर आणि कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा आणि त्यासोबत आहे कोकण किनारपट्टीचा रायगड जिल्हा. म्हणजे अकोला, नांदेड, वाशिम, यवतमाळ, लातूर, बीड, बुलढाणा, जालना, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रायगड हे 13 जिल्हे यादीमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. तुमचा जिल्हा या 13 जिल्ह्यांच्या यादीत नसेल तर इथेच व्हिडिओ बंद करू नका. कारण हा शेवटचा टप्पा नाही. पैसे वेगवेगळ्या टप्प्यात दिले जात आहेत. आज काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील. पुढच्या टप्प्यात आणखी जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे तुमचा नंबर पुढच्या यादीत सुद्धा लागू शकतो. पण आता तुमच्या हातातलं काम तुम्ही लक्षात घ्या. सगळ्यात आधी शेतकरी ओळख क्रमांक तयार आहे का ते बघा. शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर ID नंबर जर तुम्ही काढलेला नसेल तर तो तात्काळ काढून घ्या. हे काम दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण पुढच्या सरकारी योजनांमध्ये सुद्धा याची नोंद महत्त्वाची ठरते. दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आधार कार्ड आणि बँकेचं खातं जोडलेलं आहे का. तिसरी गोष्ट आहे NPCI मॅपिंग बरोबर आहे का. चौथी गोष्ट आहे तुमचं बँकेचं खातं चालू आहे का. पाचवी गोष्ट आहे विमा भरताना दिलेला खाते क्रमांक आणि सध्या वापरात असलेलं खातं वेगळं तर नाही ना. आता 6वी महत्त्वाची गोष्ट आहे नावात फरक तर नाही ना. 7/12 आधार आणि बँकेच्या पासबुकमध्ये नाव एकसारखं असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता बघा, अनेकदा शेतकरी म्हणतो मी सगळं केलं तरी पैसे आले नाही, पण नंतर बँकेत गेल्यावर कळतं की आधार दुसऱ्याच खात्याला जोडलेला होता. कुणाचं खातं बंद पडलंय, कुणाच्या नावावर वडिलांचं नाव वेगळं आहे, कुणाच्या आधारवर लग्न आधीचं नाव आहे, बँकेत लग्नानंतरचं नाव आहे.
अशा छोट्या गोष्टींमुळे पैसे अडकून बसतात. त्यामुळे तुमच्या गावात कुणाला 16,000 आले, कुणाला 30,000 आले, कुणाला 40,000च्या आसपास रक्कम आली म्हणून स्वतःची रक्कम त्याच्याशी तुलना करू नका. तुमचा दावा किती वर्षांचा आहे, कोणत्या पिकांचं नुकसान झालं, किती क्षेत्राची नोंद आहे, कोणते दावे मंजूर आहेत यावर तुमचा आकडा ठरतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणी फोन करून तुमचा विमा सोडतो, तुमचा OTP सांगा, आधार कार्ड व्हॉट्सअप करा, पैसे काढून देतो म्हणून फी द्या असं सांगितलं तर अजिबात विश्वास ठेवू नका. पीक विम्याचे पैसे खात्यात टाकण्यासाठी कुणाला OTP द्यायची गरज नसते. तुमच्या खात्याचा प्रश्न असेल तर थेट बँकेत जा आणि अधिकृत ठिकाणीच माहिती तपासा. आता सगळं थोडक्यात पुन्हा समजून घ्या. जुन्या पीक विम्याच्या दाव्यांचं काम अतिशय तीव्र गतीने पुढे सरकलेलं आहे. पहिल्या मोठ्या टप्प्यात लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. 2022 पासूनचे जुने दावे जोडले गेले तर एकत्रितपणे तुमच्या खात्यावर मोठी रक्कम जमा होऊ शकते. सगळ्यांना एकसारखी रक्कम भेटणार नाही, सगळ्या जिल्ह्यांना एकाच दिवशी पैसे येणार नाही आणि तुमच्या खात्यात पैसे यायचे असतील तर बँक आणि आधारची माहिती बरोबर असायला पाहिजे. सरकारने ठरवलेल्या 13 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा असला पाहिजे. आणि जर तुमचा जिल्हा यादीत नसेल तर निराश होऊ नका. पुढची यादी अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. कोणत्या जिल्ह्यांचा पुढचा नंबर लागतो, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात किती रक्कम पडते आणि पीक विम्याच्या पुढच्या टप्प्यात काय बदल होतो याची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी आपल्या चॅनलवर दिल्या जाईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय तर तुम्ही जाऊच नका. आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.